हाय, आज आपण वर्टिकल बॅलन्स शीट आणि वर्टिकल इन्कम स्टेटमेंट ह्या दोन्ही गोष्टी एकाच प्रॉब्लेममध्ये बघतो बघा. म्हणजे वर्टिकल जे P&L अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे ते एकाच प्रॉब्लेममध्ये आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मागे आपण व्हिडिओ पाहिले होते, त्यामध्ये आपण वर्टिकल इन्कम स्टेटमेंट वेगळं पाहिलं होतं आणि बॅलन्स शीट वेगळी पाहिलं होतं. ठीक आहे, एक्झाममध्ये बघा तुम्हाला हार्डली 15 ते 20 मार्क्ससाठी असा क्वेश्चन येऊ शकतो. दोन्ही तुम्हाला अकाउंट एकत्र विचारले असेल वर्टिकल. ठीक आहे, बघूया कसं सॉल्व करा. तुम्हाला डिस्प्लेवरती बघा प्रॉब्लेम दिसतोय. पहिले ट्रेडिंग आणि P&L अकाउंट तुम्हाला दिसते, त्यानंतर खाली बॅलन्स शीट दिसते. बघा एक एक आपण कंप्लीट करायचं. पहिलं आपण काय करूया, वर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर करूया. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय बघा वरती ट्रेडिंग आणि P&L दिले तुम्हाला. जो आपला फॉर्मॅट आहे बघा वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा, त्यानुसार आपण जायचं आहे. ठीक आहे, खूप इझी आहे बघा. तुम्ही बघू शकता खाली सोल्युशन बघा. तुम्हाला फर्स्ट जे दिले ते आपण बघा रिव्हेन्यू लिहिले, बरोबर ना. रिव्हेन्यू फर्स्ट आपण लिहितो, तुम्हाला माहितीच आहे. आणि रिव्हेन्यूमध्ये आपण काय लिहितो, सेल्स लिहितो, बरोबर. आता सेल्स तुम्हाला किती दिले ते आपण बघूया प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं प्रॉब्लेममध्ये तर बघा तुम्हाला सेल्स इथे दिले 16,60,000 दिले. बाकी रिटर्न वगैरे काहीच दिलं नाही आहे, तेव्हा आपण सेल्स इथे लिहून घेऊ 16,60,000. ठीक आहे, आपण इथे लिहून घेतलं बघा सेल्स 16,60,000. लेस रिटर्न काहीच नाही, त्यामुळे बाहेर आपले 16,60,000 आले. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघितलं तर पुढचा आपला पार्ट असतो लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये काय काय ते तुम्हाला माहितीच आहे. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटचे आयटम, त्यामधून आपण लेस क्लोजिंग स्टॉक करतो. ठीक आहे, त्यानुसार बघा आपण इथे काय केलं, जे ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला दिसतंय बघा इथे वरती ट्रेडिंग P&L अकाउंटमध्ये. ट्रेडिंगच्या डेबिटचे जे काय आयटम आहेत ग्रॉस प्रॉफिट सोडून बघा, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे 70,000, परचेस आहे 15 लाख, म्हणजे 15,30,000मधून लेस रिटर्न करून आलेले 15 लाख. ते हे दोन व्हॅल्यू आपल्याला लिहायचे आहेत आणि त्यामधून आपल्याला लेस काय करायचं आहे, तर हा 1,60,000 दिसतोय तुम्हाला क्लोजिंग स्टॉक, तो लेस करायचा आहे. ते बघा सेम आपण इथे लिहिलं बघा सोल्युशनमध्ये. लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण लिहिलं, त्यामध्ये ओपनिंग स्टॉक परचेस लिहिलं, त्यातून लेस काय केला, क्लोजिंग स्टॉक लेस केला. आपल्याला इथे बघा 14,10,000 तुम्हाला काय मिळते इथे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळते. मग तुम्ही काय केलात, तर जे काही सेल्सची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, बरोबर ना, सेल्सची व्हॅल्यू आहे किती 16,60,000, त्यामधून हे 14,10,000 मायनस केलात. म्हणजे बघा तुम्हाला इथे काय मिळालं, 2,50,000. किती मिळते मला सांगा इथे, तुम्हाला 2,50,000 बरोबर काय मिळालं, GP. समजलं कसं GP पर्यंत काढलं आपण. तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला इथे सेम जे काही GPची व्हॅल्यू आहे तीच दिली आहे बघा तुम्हाला इथे क्वेश्चनमध्ये वरती. ठीक आहे, GP बघा आपल्या इथे तुम्हाला 2,50,000च दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, 2,50,000 म्हणजे आपलं ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालं आहे. आता आपण P&L कडे येऊया. ठीक आहे, P&L साठी जर तुम्ही इथे बघितलं तर खाली बघा तुम्हाला इथे डेप्रिसिएशन ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस वगैरे दिलेले आहेत, बरोबर. हां, डेप्रिसिएशन ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रपोज डिव्हिडंड, हे सगळे आयटम दिले आहेत. ग्रॉस प्रॉफिट, इंटरेस्ट. बिकॉज फॉर्मॅटनुसार बघितलं तर ग्रॉस प्रॉफिट नंतर आपण काय लिहितो, तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे, मग आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत तुम्हाला काय दिसत आहेत, तर जर व्यवस्थित बघितलं तर ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्स आणि सेलिंग एक्सपेन्सेस दोन प्रकारचे दिले तुम्हाला त्यांनी, ते आपण इथे लिहून घेऊ. तुम्ही सोल्युशनमध्ये बघू शकता बघा, लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लिहिले आपण. त्यामध्ये बघा ऑपरेटिंग एक्सपेन्समध्ये ऑफिस एक्सपेन्सेस दिलेत, म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस दिलेत 50,000, ते लिहिले आपण. पुन्हा सेलिंग एक्सपेन्सेस दिले 24,000, ते लिहिले. फायनान्स एक्सपेन्सेस दिलेत नाही आहेत. ठीक आहे, त्यामध्ये घेतलं नाही, तर हे 50 आणि हे 24 असे टोटल 74,000 आपण इथे बाहेर लिहिले बघा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता पुढचा पार्ट बघा, ते झालं की आपल्याला काय मिळतं, ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतो. आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाला. त्यानंतर बघा लेस डेप्रिसिएशन. तुम्हाला इंटरेस्ट किंवा डेप्रिसिएशन दिले का बघायचं. जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये बघतात तर बघा तुम्हाला इथे बरोबर त्यांनी डेप्रिसिएशन दिले बघा. इंटरेस्ट त्यांनी दिला नाही, इंटरेस्ट दिले, पण हे इंटरेस्ट हा इन्कम आहे, क्रेडिट साईडचा इन्कम असतो. डेबिटला इंटरेस्ट कुठे दिसते का, तर नाही आहे. मग डेप्रिसिएशन आहे, ते आपण लेस डेप्रिसिएशन करूया. ठीक आहे, मग इथे बघा आपण लेस डेप्रिसिएशन केलं, मग आपल्याला काय मिळालं इथे, लेस डेप्रिसिएशन केल्यावरती तर ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर डेप्रिसिएशन. समजते. मग आपल्याला आता काय करायचं पुढे, ॲड नॉन ऑपरेटिंग इन्कम. म्हणजे तुम्हाला बघा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जे आयटम दिलेले असतात, जे इन्कम, त्याला इन्कम बोलतो आपण. जर तुम्ही बदलत व्यवस्थित तर बघा तुम्हाला इथे इंटरेस्ट दिले आहे, हे इंटरेस्ट रिसिव्ह आहे, लक्षात घ्या. 10,000 मासे म्हटल्याप्रमाणे हे 10,000 आपण ॲड करूया. ठीक आहे, त्यामुळे तर बघा आपण हे 10,000 इथे काय केले, आपण ॲड करून घेतले. ठीक आहे, 10,000 ॲड केले, 1,50,000 तुम्हाला प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळाला. समज इथपर्यंत. मग तुम्ही जर बदलत तर प्रॉब्लेममध्ये बघा तुम्हाला इथे टॅक्स दिला, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000, तो आपण लेस केला, मग तुम्हाला प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळाला 1,10,000. ठीक आहे, समजलं इथपर्यंत काय केलं आपण. ठीक आहे, आता पुढे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इथपर्यंत जसं दिलं होतं तसं आपण सगळं करून घेतलं, हे सगळे आयटम वापरले. आता हे प्रपोज डिव्हिडंड काय करायचं बघूया, किंवा हा जो बॅलन्स. आता बघा इथे जर व्यवस्थित वाचलं तर प्रॉफिट बॅलन्स त्यांनी म्हटलं बघा 94. हा काय करायचा, हा ओपनिंग बॅलन्स आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्ही काय केलं, तुमचं टोटल इथे खाली बघा प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला दिले 1,80,000 दिले. ठीक आहे, मग 1,80,000 वजा 94 करायचे. मी काय होतं व्यवस्थित लक्षात द्या, कुठचे 1,80,000 तुम्हाला
इथे लॅबी साईडला 1,80,000 दिले बघा प्रॉफिट अँड लॉस, आणि इथे बॅलन्स दिला 94. मग ते 1,80,000मधून 94 काय करायचे तुम्हाला मायनस करायचे आहेत, लक्षात घ्या. असं जेव्हा दोन्ही तुम्हाला प्रिपेअर करायला विचारलं असेल आणि दोन बॅलन्स वेगवेगळे असतील तर मग ते मायनस करून त्याचा बॅलन्स काढायचा. बघा 1,80,000मधून जर तुम्ही ते 94 वजा केलेत तुम्हाला बघा 86,000 मिळेल बघा. ठीक आहे, म्हणजे जो फरक आहे ह्याचा अर्थ काय असतो, तुमचा ह्या वर्षीचा प्रॉफिट 94 आला हे फिक्स आहे, पण त्यामध्ये आणि तुम्हाला खाली त्यांनी प्रॉफिट आमचं 1,80,000 दिलं आहे, ह्याचा अर्थ त्यामध्ये जो बॅलन्स आहे एक्स्ट्रा पैसे आहेत हे गेल्या वर्षीचे आहेत. म्हणजे 84 आपण लास्ट इयरचे काढले. ठीक आहे, मग हे प्रॉफिट तुम्हाला बघा आफ्टर टॅक्स 1,10,000 मिळालं आहे. त्यामध्ये तुम्ही ते 86,000 ॲड केलात. ओपनिंग बॅलन्स मग 1,96,000 मिळाले. त्यामधून ॲप्रोप्रिएशन, आता ॲप्रोप्रिएशन म्हणजे काय, तुम्हाला बघा प्रपोज डिव्हिडंड दिले, तुम्ही वरती बघू शकता बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिले का प्रपोज डिव्हिडंड दिले बघा इथे. ठीक आहे, हां प्रपोज डिव्हिडंड त्याने किती दिले तुम्हाला 16,000 दिले, बरोबर. मग ते आपण काय केले प्रपोज डिव्हिडंड लेस केले बघा इथे, तुम्ही बघू शकता इथे आपण प्रपोज डिव्हिडंड काय केलं इथे लेस केलं ॲप्रोप्रिएशन म्हणून 16,000. मग तुम्हाला बघा बरोबर पाहिजे 1,80,000 हा रिटर्न अर्निंग मिळतोय. समजलं, जो खाली दिला आहे तो आपल्याला बॅलन्स मिळाला पाहिजे. इथपर्यंत समजलं आपण कसं काढलं. हे झालं तुमचं काय व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. व्यवस्थित लक्षात घ्या, मी जसं बोलतो तो फॉर्मॅट आहे त्यानुसार आपण जातोय, लक्षात घ्या. ठीक आहे, व्यवस्थित इथपर्यंत सॉल्व करून घ्या. त्यानंतर बघा जर तुम्ही पुढे बघितलं तर बॅलन्स शीट प्रिपेअर करताना तुम्हाला माहिती आहे बॅलन्स शीटमध्ये पहिलं आपण सोर्सेस ऑफ फंड लिहितो, त्यामध्ये शेअर कॅपिटल लिहितो, शेअर होल्डर फंड त्यामध्ये शेअर कॅपिटल लिहितो. पहिले शेअर कॅपिटल एकच दिले 3,00,000. नंतर रिझर्व्ह सरप्लस लिहितो, रिझर्व्ह सरप्लसमध्ये प्रॉफिट अँड लॉस एक दिलेला आहे तुम्हाला, बरोबर ना, एकच आयटम आहे प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, त्यानंतर आपण लेस फिक्टिशियस ॲसेट आहे. फिक्टिशियस ॲसेट म्हणजे ॲसेट साईडला बघा एक्सपेन्सेस असतात बघा, दिले एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स वगैरे, हां ते आपण मायनस करणार. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी आपण लिहून घेऊ बघा. तुम्ही बघू शकता इथे सोल्युशनमध्ये बघा, इथे आपण सोर्सेस ऑफ फंड लिहिलं फर्स्ट, त्यामध्ये शेअर कॅपिटल दिले तुम्हाला, ते लिहून घेतलं 3,00,000. त्यानंतर रिझर्व्ह सरप्लसमध्ये एकच दिले P&L 1,80,000, सो मग अशी आपण काढला आणि ऑलरेडी दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं. त्यानंतर फिक्टी ॲसेट एकच आयटम दिला आहे इश्यू ऑफ शेअर्स 7,000 ते आपण लिहिलं. मग फायनली आपण काय केलं, हे 3,00,000 बघू शकता तुम्ही, हे 3,00,000 1,80,000 आणि 7,000. ठीक आहे, 3,00,000 प्लस 1,80,000 4,80,000 वजा काय केलं हे मायनस करायचं ना, वजा 7,000 केले. तर मग तुम्हाला इथे बघा 4,73,000. ठीक आहे, 4,73,000 काय मिळालं इथे तुम्हाला, तर ओन फंड. ठीक आहे, आता बॉरो फंड म्हणजे लोन, हे ओन फंड झाले इथपर्यंत. आता पुढे लोन फंड आपण लिहितो, बरोबर. मग लोन फंड दिले का आपण हे क्वेश्चनमध्ये बघूया. ठीक आहे, जर तुम्ही क्वेश्चनमध्ये आलात आणि बघितलं तर कोणत्या लॅबी साईडला बघायचं, कुठे लोन काय दिले का तुम्हाला इथे दिसतंय का बघा, शेअर कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस डिव्हिडंड वगैरे दिले, असं लोन कुठेच दिलं नाही, डिव्हिडंड वगैरे काहीच दिलं नाही, म्हणजे डिबेंचर वगैरे काहीच दिलं नाही, तर म्हणजे लोन फंड नाहीच आहे. त्यामुळे बघा इथे आपण बघितलं क्वेश्चनमध्ये तर लोन फंडला आपण काय इथे केले तर डॅश मारले बघा, बॉरो फंडच त्याला बोलला होता लोन फंड बॉरो फंड. मग 4,73,000 सेम टोटल तुमचे फंड आलं. समजलं, हे झालं लॅबी साईडची टोटल. आता पुढचा पार्ट तुम्हाला माहिती आहे ॲसेट साईडला ॲप्लिकेशन ऑफ फंड लिहितो आपण, बरोबर. ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये पहिलं फिक्स ॲसेट लिहितो. तुम्हाला माहिती आहे फिक्स ॲसेट म्हणजे काय, ज्यावरती आपण डेप्रिसिएशन काढतो. टॅन्जिबल आणि इनटॅन्जिबल दोन प्रकारे फिक्स ॲसेट असतात, तुम्ही ते क्वेश्चनमध्ये बघू शकता बघा. हां, इथे कोणकोणते फिक्स ॲसेट तुम्हाला दिसत आहेत बघा, व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्हाला इथे गुडविल आहे, त्यानंतर बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, 3 असे तुम्हाला फिक्स ॲसेट दिसत आहेत, बरोबर ना. मग आपण काय करूया, ह्या तिन्ही ज्या फिक्स ॲसेट आहेत त्या तुमच्या इथे लिहून घेऊया. ठीक आहे, बॅलन्स शीटला आपण बघा इथे तिन्ही ज्या फिक्स ॲसेट आहेत गुडविल बिल्डिंग आणि मशिनरी लिहून घेतलं. टोटल त्याची केलेली आउटर आली 2,40,750. समजलं, फिक्स ॲसेटचं झालं. पुढचा पार्ट येतो इन्व्हेस्टमेंट. बघा इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही व्यवस्थित बदलत वरती ते दिलं नाही आहे, त्यामुळे ते डॅश मारलं बघा. ठीक आहे, वरती दिले शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पण बाकी दिले नाही. आता साधं सोपं आहे, जे काय उरलेले ॲसेट आहेत ह्या कसले असणार आहेत, करंट ॲसेट. पुढचा पार्ट आपला काय असतो, फिक्स ॲसेट नंतर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट नंतर करंट ॲसेट. ज्या काय उरलेले ॲसेट आहेत म्हणजे आता कॅश उरले, स्टॉक उरले, डेटस उरले किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस आहे आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. बघा इन्व्हेस्टमेंट फक्त असती तर लिहिली असती, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहित नाही, त्यामुळे हे कुठे येणार शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, तर करंट ॲसेटमध्ये. त्यामुळे हे 5 आयटम आपण करंट ॲसेटमध्ये लिहून घेऊया. ठीक आहे, आणि ह्या साईडला बघा लॅबी साईडला तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला उरलेल्या ज्या लायबिलिटीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रपोज डिव्हिडंड दिला आहे, बँक कोड ऑफ दिला आहे, सिंडिकेट्स दिलेला आहे. ठीक आहे, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन तुम्हाला दिलेलं आहे, हां प्रोव्हिजन फॉर टॅक्स दिले. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या कुठच्या लायबिलिटीज आहेत तर करंट लायबिलिटीज आहेत, ते आपण लिहून घेऊ. ठीक आहे, आता बोलल्याप्रमाणे व्यवस्थित आपण बघा इथे तुम्ही बघू शकता बघा इथे करंट ॲसेटमध्ये ज्या काय उरलेल्या सगळ्या ॲसेट आपण करंट ॲसेटमध्ये लिहिल्या इथे, बरोबर ना. कॅश, स्टॉक, डेटर्स, प्रिपेड आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट सगळे ॲसेट लिहून घेतल्या. ते टोटल केली आपण इथे खाली 4,08,000 टोटल आली बघा. त्यानंतर करंट लायबिलिटी ज्या उरलेल्या बदल्या आपण त्या सगळ्या करंट लायबिलिटीजमध्ये लिहून टाकलं बघा. हां, डिव्हिडंड असेल, बँक कोड ऑफ असेल, सिंडिकेट्स असतील, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन असेल किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्स असेल.
ठीक आहे, सगळं आपण लिहून घेतलं. 1,75,750 टोटल आली. 4,08,000मधून आपण ही 1,75,750 अमाऊंट मायनस केली आपण. ठीक आहे, वजा करा. म्हणजे तुम्हाला इथे बघा बरोबर 2,32,250 काय मिळेल इथे तुम्हाला वर्किंग कॅपिटल. मग फायनली बघू शकता तुम्ही, फायनली आपण काय करतो, जी की तुमची फिक्स असेट आहे. आता फिक्स असेट आहे बघा इथे तुम्ही बघा किती आहे, किती दिलं मला सांगा, 2,40,750 आहे प्लस अधिक त्यामध्ये काय करायचं आहे, वर्किंग कॅपिटल करा 2,32,250. ठीक आहे, बरोबर 4,73,000 तुमचा टोटल फंड येईल. सेम मगासारखंच म्हणजे जे लायबिलिटीची टोटल आली 4,73,000 तीच आपल्या इथे टोटल मिळेल बघा. ठीक आहे, व्यवस्थित सॉल्व करून तुम्हाला PDF आपल्या ग्रुपवरती सेंड करतो मी. काय डाऊट्स असेल तर प्लीज विचारा. ठीक आहे, व्यवस्थित सॉल्व करून घ्या.